आजची सकाळ या छोट्या पोत्यावरच्या आर्ट पासून सुरू होते आणि आज आम्ही निघालो आहोत लोहगड एक्सप्लोअर करायला. ट्रेक सुरू केला आणि सुरुवातीलाच माझं लक्ष या दगडापासून बनलेलं ड्रिंकिंग वॉटर फाउंटेनने ग्रॅब केलं. गड चढत जाताना पवना नदीचा अप्रतिम व्ह्यू दिसत होता. काळ्या बेसॉल्ट खडकावर उभारलेला हा गड पाहून समजतं याला लोहगड नाव का पडलं असेल. लोखंडासारखा मजबूत आणि अभेद्य. शत्रूसाठी हा किल्ला फोडणं किंवा जिंकणं फार अवघड होतं. सुरतवर स्वारी करून मिळालेला खजिना काही काळ लोहगडावर ठेवण्यात आला होता. यामुळे लोहगड हा खजिना साठवण्यासाठी वापरला जाणारा किल्ला होता. आजही किल्ला खूप चांगल्या स्थितीत आहे. इकडे भैया आणि वर्षा या पायऱ्या धावत चढत होते, पण माझी तेवढी कॅपॅसिटी नव्हती आणि हवा तर इतकी जोरात होती की मलाच मागे खेचत होती. लोहगड इसवी सन 10व्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात आहे. तो मुघल मराठा संघर्षाचा साक्षीदार आणि शिवकालीन महत्वाचा लष्करी ठाणा आहे. गडाचे एक एक दरवाजे पार करत आम्ही वर पोहोचलो आणि हे भैया वर्षा द्वारपालासारखे इकडे बसलेले आहेत. किल्ल्याचा माथा मोठा आणि सपाट आहे. इथे महादेवाचं सुंदर मंदिर आहे. बाबांचं दर्शन घेतलं आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही कचरा डस्टबिन मध्ये टाकला. पाण्याच्या टाक्यांजवळ बसून त्यातले मासे पाहत थोडा वेळ घालवला. हे पिण्याच्या पाण्याचं टाकं सर्वात जास्त स्वच्छ होतं. हा 16 कोनी असलेला तलाव खूप मोठा आणि ऐतिहासिक. किल्ल्याचा पश्चिमेकडील भाग विंचूसारखा वळणदार असल्यामुळे त्याला विंचू काटा असं नाव दिलं गेलं. हा भाग नैसर्गिक संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त होता. अशा प्रकारे आम्ही पूर्ण गड एक्सप्लोअर केला. आज लोहगड शिवकालीन इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे. हर हर महादेव.